तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे. घरी बघा मित्रांनो तिचा ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता कलरचा इथं डब्बा काढून गेलून घेतलेला आहे. हे बघू. तर मग मित्रांनो आपण इकडे आलेलो आहे. आपली चाबी नाही पण चाबी काही सापडली. तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण आलोय आपल्या नागटी करेल शेतात. डायरेक्ट शेतात आलोय मित्रांनो आपली गाडी घेऊन. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं काम जे मित्रांनो ते ह्या नेटमध्ये, पण ह्या नेटमध्ये गेट राहिलेच नाही आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे गेट आपण मोडलेलं होतं कारण की आपल्याला जायचं होतं, हे करायची होती मित्रांनो ही नागटी बघू शकता. इथं पण मित्रांनो चूक झाली आपली. बघू शकता की आपलं जे इथं काम चालू आहे मित्रांनो ते ऑलमोस्ट सगळं 90% झालेलं आहे. फक्त इकडे एक आपलं सुतोळे कापायचं राहिलेलं आहे. जे आपल्या ज्या सुतोळे आहे त्या इथं कापणं झालेले आहेत. आणि आपलं आता चालू काय माहिती का, हे जे काळे मित्रांनो ह्या बी काढणं आपल्या इथं झालेले आहे. कुठं मोठं एक दोन काडे राहिली कारण की ते तुटेली म्हणून. हे बघू शकता संपूर्ण काड्या काढलेले काड्या होते मित्रांनो अशा उभ्या. ह्या सगळ्या काड्यावरून इथून काड्या टाकलेल्या आहेत. आणि हे बघू शकता इथं आता बाहेर आलेलो आहे. आणि बाहेर येऊन बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो की इथं कसा आहे. तर हे बघा मित्रांनो तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता की नागटी गिगटी करायला आपल्या शेताची कशी दिसून राहिली. तर इथं सगळ्या नागाट्या झालेत मित्रांनो. 99% 1% नागाटी राहिली फक्त. हे बघू शकता इथं सगळं काढून घेतलं होतं मी खाली टाकायची. तर हे आता उखळ नाही, पण उखळायच्या आधी आतले जे लाकडे आहेत मित्रांनो, हे जे उभं दिसतं हे लाकूड हे, तर हे काढ नाही आपल्याला आतले सगळं. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता इथं ही आपली कॅन इथं भिजवून घेतलेली आहे ह्या टाक्यातून. ह्या टाक्यात पाणी बघू शकता भरपूर पाणी आहे टाक्यामध्ये, बोरचं पाणी. इकडे येऊन मी बघू शकता की आपल्याला आता भिजवायचे झाडं. मी बघू शकता मित्रांनो आता सेटअप आपला पहिला तिकडं होता आता इकडं जोडलेलं आहे. हे बघू शकता पूर्ण मोठी मोटर आहे ना, भटभट 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 पाणी पडतं याच्यात. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं जे आळ आहे मित्रांनो ते इथं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे की मित्रांनो हा जर पेटला तर आपलं शेवगा झाड पूर्ण हुरपाळून जाऊ शकते आता. तर चला मग मी एकदा पटकन याला आळं करून घेतो. आळं झाल्यावर भेटूया. की आपण आता जे आपलं केलेलं होतं हे स्ट्रक्चर आळं आणि हा पाईप आपण आता इथं जोडून घेतलेला आहे. तर चला एकदा. तर इथं झाला मित्रांनो पचका, कारण की इथं सटकलं मित्रांनो आपलं स्ट्रक्चर. एकदा बसून घेऊया आणि याला, आणि मग नंतर चालू करून बघूया काय होते काय नाही. तर चला मग आपण बसून घेतलेलं आहे आणि आता चालू करूया. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं परफेक्टली इथं चालू झालेलं आहे. हे बघू शकता इथं सटकलं काहीच नाही. थोडंफार पाणी वाया जाते तर त्याला जाऊ देऊ. हे बघू शकता आपलं आळं इथं भरणं चालू झालेलं आहे. आणि हे मित्रांनो शेवग्याचं झाड, जेणेकरून याचे फळं आपल्याला काही दिवसानं खायला भेटेल, शेंगा. तर चला मग एक करून सगळे झाडे भिजवून घेऊया. तिथं पण आपले 2 झाडं आहे आणि हे वांग्याचं झाड पण भिजवून घेऊया. प्रेशर बघू शकता मित्रांनो याचा किती याचा प्रेशर लय हे बघा. चला याला बंद करून टाकूया एकदा. तुम्ही बघू शकता की हे 2 आळे आपले बुजले होते पूर्णपणे. आपण त्याला तयार केलेलं आहे आणि आपण त्याच्यात पाणी लावून देऊया. केलेलं आहे आणि तिकडं पण लावलेलं आहे. दाबा बटन मित्रांनो, बटन दाबाल तर मीच आहे, विसरलो तुम्ही. लय दमलो आहे मित्रांनो. तर चला मग पटकन मोटर चालू करून बघूया आणि काय होते काय नाही. आता ह्या टायमाला चालू झालेली आहे मित्रांनो मोटर. तर आणि बघू शकता की तिकडं पाणी आपण लावलेलं आहे. फुल स्पीडनं पाणी आलेलं मित्रांनो. आणि ते सटकलं आपलं. मोटर बंद करायचं काम पडलंय. कसं काय सटकलं काय माहिती बाबा. आपण आता हे बसून घेतलेलं आहे. चला एकदा डबल चालू करूया. फुल स्पीड नाही तर चालू झालेलं आहे. आता ह्या आळ्यातून त्या आळ्यात पाणी जातं की नाही बघूया मित्रांनो. तोपर्यंत व्हिडिओ बंद करूया आणि मग सांगतो मी तुम्हाला पाणी आलं की नाही. तर हे बघूया इथं किती मोठं पाणी वाया जातं इथं. आणि इकडचं वातावरण मित्रांनो बघू शकता तुम्ही किती छान होईल. शेताकडचं वातावरण मित्रांनो उन्हामध्ये खूप ऊन लागतंय. तर चला मग हे बघू शकता पाणी इकडं चाललेलं आहे. हे एकदा पूर्ण भिजलं ना मग एकदा याला काही काम राहत नाही. हे भरलं की मग ते भरलं की हे बंद करून टाकू मधातलं. मग इकडं पाणी राहतंय मग त्याला बी लई दिवस पाणी याचं काम नाही मित्रांनो. हे बघू शकता पाणी कसं जिरून राहिलेलं आहे याच्यामध्ये. चला मग मित्रांनो भेटूया तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये. तोपर्यंत मित्रांनो त्याला बी आळं करणं आहे आपल्याला. तर मित्रांनो आता जायचं तर आपण पाणी लावून दिलेलं आहे. तिकडून आपण पाणी ते 2 भिजवलेत आणि इकडे बघू शकता पाणी भरपूर वाया चाललेलं आहे. तर त्याला आपण जामाला लावून देऊ. हे बघू शकता तुम्ही आता हे भरत आलेलं आहे. फुल स्पीडनं पाणी चालू आहे मित्रांनो. आणि बघू शकता फुल स्पीडनं पाणी चालू आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया नंतरमध्ये जाम भिजवायचं टायमाला. आपलं चालू आहे आता जाम भिजवणं. हे बघू शकता हे पूर्ण आळं भिजलेलं आहे. तिकडे ते 2ही भिजलेले आहेत. आणि हे बघू शकता की आपला जो जाम आहे मित्रांनो त्याचं आळं थोडं लहान आहे, ते मोठं करायचं आहे आपल्याला.
तर आता येतं आपल्याजवळ आहे ना काही सामान नाही मित्रांनो ते आळं मोठं करायला, त्याच्यामुळं आता त्याचं थोडं राहिलेलं आहे. आणि आपलं राहिलं आहे मित्रांनो अजून हे भिजवायचं. तर बघू शकता त्याला बी पाणी लावून देऊया जेणेकरून ते बी मस्त हिरवागार राहील. तर चला मग मित्रांनो आपलं आता हे आळं भिजलेलं आहे, एकदम मोटर बंद करून घेऊया कारण की इथं सटकत आहे मित्रांनो हे. तर मग मित्रांनो बघू शकता की आपलं जे मित्रांनो भिजवणं चालू आहे ते आता इथं आपण पाणी लावून गेलेलं आहे. बघू शकता कसं उडतंय माझ्या अंगावर. आता इथं डबल सटकलं मित्रांनो आपलं. काय सटकी चालली गाड्या, शेवटचं झाड भिजवणं चालू आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता की इथं भरपूर पाणी वाया गेलेलं आहे. इथं भरपूर पाणी वाया गेलेलं आहे तिकडं, कारण की त्याला आळं करेल नाही ना आपण, जामाल केलं असतं तर जामाल फायदा झाला असता त्याचा. तर मग मित्रांनो आता आपलं इथं वांग्याचं झाड इथं फायनली भिजवणं चालू आहे मित्रांनो. पण इथं इतकं कसं का उडायला लागले म्हणजे कळलं नाही. हे बघू शकता इथं लई वेळ सटकलं होतं. आणि हे बघू शकता की आपण लिंबुनीचं अंकुरपोडचं झाड इथं भिजवून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये पाणी चालू आहे, तुम्ही बघू शकता इकडे चालू आहे मित्रांनो. ते पण काही दिसत नाही आहे. हे बघू शकता हे बाहेर चालू झालेलं आहे. लई जात घेतला काय का नाही, याला एकदा मागं करूया. ते सटकलं मित्रांनो तिथं डबल, ते बघा तिथं सटकलंय. चला मग एकदा याला बसून घेऊया पटकन आणि मग तेव्हा आपल्या झाडाला पाणी. मूड गेला मित्रांनो आता झाडाला पाणी द्यायचं, कारण की बघू शकता इथं भरपूर पाणी वाया चाललेलं आहे. तर चला मग आपली विहिरीत काही जास्त पाणी नाही आहे, वांग्याचं झाड भिजवायचं राहू देऊ आता. त्याच्यामध्ये पाणी आणून टाकलेलं आहे, हे बघू शकता डब्बं. आणि ती आपली भरणी खाली पडली तिथे तेल तसंच राहू देऊ मित्रांनो. तर मग मित्रांनो आता आपण चालू आहे घराकडे, कारण की त्यांचं काम आपलं संपलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे मध्ये एकदम परफेक्ट आहे. आणि पाणी पितात का नाही ते तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवणार आहे नंतर. तर पण मोटर पण बघू शकता मित्रांनो, मोटर बंद झालेली आहे आता. इकडे बघू शकता संपूर्ण इलाका सुनसान झालेला आहे. आणि इकडे फक्त मी एकलाच आहे मित्रांनो, असं काही नाही. या झाडं झुडपं मला सोबती आहे मित्रांनो. आणि पाखरं बघू शकता तुम्ही की आता इथं पाखरं पाणी प्यायला येते. तर चला मग मित्रांनो बघूया वाट पाखराला पाणी प्यायला यायची, तोपर्यंत आपण जाऊया गाडीची चाबी तिकून घेऊन येऊया. कारण की आपली गाडी बघू शकता ती तिथं उभी आहे आणि आपण इथं उभे आहे मित्रांनो. तर चला मग आता जाऊया आपली चाबी आणायला. काय काय आपल्या सगळं स्ट्रगल होतं आहे आज दिवसभर हे सगळं मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला भेटूया चाबी आणायच्या टायमाला तिकडं. आपल्याला जायचं मित्रांनो तिकडं. तर मग मित्रांनो आपण इकडे आलेलो आहे, आपली चाबी नाही पण चाबी काही सापडून नाही राहिली मित्रांनो, कारण की चाबी आपली कुठं ठेवली आपण काही मिळत नाही आपल्याला. चाबी जर हरपली तर लय अवघड काम होईल बरं मित्रांनो. त्याच्यामुळे आपण आता इथे चाबी बघून राहिलेलो की आपली चाबी आपण ठेवली कुठं होती, इथेच ठेवली होती मित्रांनो कुठंतरी. तर ती काही सापडून नाही राहिली. तर त्याच्यामुळे मग मित्रांनो मी टाईमपास करायसाठी आता इकडं मस्तपैकी पाखराला पाणी प्यायसाठी आपण काय करू राहिलो काय नाही ते तुम्हाला मी इथं दाखवत आहे. तर चला मग मित्रांनो आपण इकडे आलो तार न्यायला. तर तार मी तर कुठेतरी बघितला होता मित्रांनो, इथं कुठेतरी दबेल होता तार या नागठात. तर ते आता मी इथं पाहून राहिलेलो आहे आणि कुठं पडलेला आहे काय मी तुम्हाला काही सापडून नाही राहिलेलं आहे. तर मित्रांनो तार सापडल्याशिवाय आपण काही करू शकत नाही आहे, कारण की ते वर बांधल्या जात नाही. तर मी एकदा तार पाहतो पटकन कुठं येतं आपला. तर तिकडून आपण पाहत आलतो इथं आपल्याला आपला तार सापडलेला आहे, पण चाबी तर अजून काही सापडलेली नाही. मित्रांनो पहिले चाबी पाहूया, कारण की चाबी इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आपण आले कुठे गेलो मित्रांनो त्याचा आपल्याला एकदा मुआयना करायला लागेल, म्हणजे की पाहायला लागेल आपण की कुठे गेलो मित्रांनो. मला वाटतं आपण पाणी प्यायला गेलो होतो तिकडे एकदा, तर आपली चाबी नाही दिसू राहिलेली. तर चला मग एकदा नेटमध्येच आपला भरोसा आहे आता. मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता इथं बघून ठेवलेलं आहे वर, आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकणं चालू आहे मोटर चालू करून, कारण की त्यातलं पाणी सांडलं होतं मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही. आणि हे पण आपल्याला पाणी सांडून द्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये थोडं कचरं पडेल. याला एकदा सांडून देऊया. आणि इकडे बघू शकता अजून पाणी आलेलं नाही, आलं तर डायरेक्ट माझ्या अंगावरच पडेल, त्याच्यामुळं आपण बघून धरू डायरेक्ट. तर बघू शकता तुम्ही की आता इथं पाणी येणं चालू होईल. तर मग पाणी येणं इथं चालू झालेलं आहे मित्रांनो, ते बघण्यात पडत आहे तुम्हाला दिसत आहे. चला एकदा त्याला गज भरून घेऊया, खाली सांडू देऊ जर पाणी. हे बघा मित्रांनो भरणं चालू झालेलं आहे. आपली कॅन पण तरी कमी झालेली आहे, ते पण भरून घेऊया. तर मित्रांनो बघून भरलं आहे आणि वाया चाललं आहे खाली. आणि हे नळी काही खाली आहे ना, तर बघू शकता आपली मोटर मित्रांनो असे चालते. आणि एकदा ही कॅन रिकामी करू आणि भरून घेऊया आपण. तुम्हाला सांगायचं होतं की शेतात गाडी चालवायला कशी मजा येते. हे बघा मित्रांनो डायरेक्ट कलाव आहे आणि आपली गाडी चालू आहे होले होले, म्हणजे आरामशीर चालू आहे मित्रांनो. एवढी काही घाई नाही आपल्याला घरी जायचे. हे बघा आरामशीर गाडी मित्रांनो, आणि काही ताण नाही आहे मित्रांनो इकडे गावाकडे, कारण की मनान काम आहे सगळं काही, फक्त पैसा पाहिजे घरच्या याला हे करायला.
तेव्हा घरचे पण जीव लावतात तर सगळे जिथं आपले होतात. पैसा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जीवनामध्ये, दुसरं काहीच नाही आहे. तर चला मग इकडे बघू शकता गचकी. मला मित्रांनो गाडी चालवायला भरपूर आवडते. इकडच्या गावाकडच्या वातावरणामध्ये खालीवर होते ना त्याच्यामुळं. तर चला मग मित्रांनो आपल्याकडून काही हातचा न हो म्हणून मी आता करतो ब्लॉग बंद आणि भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर, नाही तर मग काहीतरी इंटरेस्टिंग झाल्यावर. तर चालू आहे आपली गाडी, हे चाललं आपलं. चला भेटूया मग मित्रांनो. तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आणि आपल्याला करायची आहे घरी आल्यावर आंघोळ करूया आणि मग जेवण करूया. तिकडे बघू शकता, तिकडे आपण बाटली लावली भरायला पाणी आणि गाडी इथं उभी केली मित्रांनो सावलीमध्ये. आणि आपल्याला आंघोळ करायची इथं याच्या आतून. पाणी इथं पडतंय आणि आंब्याला पण जाते. तर चला मग मित्रांनो करूया पटकन आंघोळ मग करूया. जेवण काय बनविले आहे जेवणामध्ये ते इंटरेस्टिंग आहे. तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे. घरी येऊन आता तुम्ही बघू शकता की आपल्याला लागले मित्रांनो याला कलर करायचं काम. ते मित्रांनो आपण आता त्या आधी धुवून घेतलेलं आहे. बघू शकता की किती मोठा मळ निघलेला आहे. तर तिकडे चालू आहे पंप भरणं, कारण की मित्रांनो आता डबल त्याला धुवायचं आहे. म्हातारी इथे बसेल आहे मित्रांनो, उन्हाताना देऊन दामली आणि बसली इथे येऊन. तुम्ही बघू शकता की कशी इकडे पाहती. तर हॅलो म्हातारी, पण म्हातारीला ऐकू येत नाही मित्रांनो काही बी बोलत. आपली गाडी इथे उभी करेल आहे. आणि बाबा बघू शकता, बाबाचा मोबाईल हरपला होता तो आता सापडलेला आहे. आणि मित्रांनो आपल्याला धुवायचं आहे. तर चला मग याला धुवून काढूया आणि मग बोलतो तुमच्या संग. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं जे इथं धुणं चालू ते अलमारीत येते तर धुणं झालेली आहे. बघू शकता पाणी लय खराब पाणी निघलं मित्रांनो. याच्यातून आता हिला करायचं मित्रांनो कलर. तिच्या आधी हिला सुकू देणं अर्जंट आहे. आता हे बघू शकता मुरलं अलमारी ना, तर हिला टाईम लागणार आहे जर धुवायला तर झालेली मित्रांनो. आता कलर करायचा आहे तर आपण एकदा आता कलर मस्त इथे भिजून घेऊया. तर हे बघू शकता आता तिला मी उन्हात ठेवलेलं आहे. आता ती वाळण मित्रांनो, आणि ती मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता कलरचा इथं डब्बा कालून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि याला चालू आहे मित्रांनो आता कलर देणं. तर ते कसं देणं लागते ते एक मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असं घ्यायचं, कलर घट्ट झाला काय म्हणून जरसाक हे ब्रश आहे मित्रांनो. तर हे असं याला द्यायचं जेणेकरून हे जंगेल आहे ना चांगलं दिसन. तर बघू शकता तुम्ही की असं इथं कलर देणं आपला चालू आहे. तर चला मग मित्रांनो मी घेतो याला पटपट कलर देऊन. बघा मित्रांनो ते चालला ब्लास्टिंगचं ट्रॅक्टर. त्यानं मित्रांनो विरी सगळं फोडा येत आहे. दगडं इकडं काही असं त्याला एक नंबर फुटतं आहे. तर आताचं वातावरण जे आहे मित्रांनो ते इकडे एक नंबर झालेलं आहे, कारण की इकडून म्हातारी येऊन राहिलेली आहे आणि म्हातारी आता त्याच्या बाजावर येऊन बसणार आहे. नाही तर पैन टाकतो मी तुमच्या संग. ती बघा ती बाजावरच बसेल 100% मित्रांनो. ते बघा ती बसली बाजावरच. तर इथं इतकं थंड वातावरण आहे पण ती सगळं सोडून देते आणि त्या बाजावरच बसते. तिथं काय काढून तिचं पुरेल. तर चला जाऊ दे तिकडं. तर तुम्ही बघू शकता की आता आपलं जे वातावरण आहे मित्रांनो ते इथं परफेक्टली जाणो. असं काही काम केलं तर चांगलं वाटतंय, कारण की मित्रांनो हे याला पुण्याचं काम असं म्हणतात. तर चला मग मित्रांनो एकदा जाऊया आणि तिकडे टाकी भरलं का बघूया, कारण की आपल्याला ते करायचं आहे बंद. तर चला मग मित्रांनो भेटूया तिकडे. तर मग मित्रांनो आता आपण आलो इकडे, कारण की आपल्याला झाडं हे बघू शकताय. हे आता वरून पाणी पडतंय ना, तर मग हे ह्या झाडाला चाललं आहे आणि त्या तिकडच्या बी झाडाला चालू आहे आणि हे पण आपली झाडं भिजवणं चालू आहे. तर मग तुम्ही असं काहीतरी काम दिवसभरात आपलं चालत असतं मित्रांनो. तिकडं बोर आहे लांब आणि हे बघू शकते इथं आतानेच चालू झालेले हे याला, आणि तिकडं पण चालू झालेलं आहे आणि त्या झाडाला पण जाते मित्रांनो आणि ह्या वांग्याच्या झाडाला पण जातं. तर मग असं काहीतरी इथं नियोजन चालू आहे. तर चला मग मित्रांनो घेऊया एकदा भिजून आणि मग मी भेटतो तुम्हाला नंतर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता झाला मित्रांनो अंधार झाला की म्हणजे की तुम्ही बघू शकता की पूर्ण अंधार इथं झालेलं आहे. आणि मित्रांनो आता आपण हे पूर्ण कलर केलेलं आहे आणि आता आपलं चालू आहे मित्रांनो हे कलर करणं. तर आता अंधार झाल्यामुळे आता हे काही कलर करणं मला जमून नाही राहिलं, त्याच्यामुळे आता हे करूया स्टॉप. तर मग मित्रांनो मी आलो इथे ब्लॉग एंडिंग करायला. मित्रांनो आजचा दिवसभरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझा दिवस कसा गेला कसा नाही ते मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. तर चला मग मित्रांनो असंच एका व्हिडिओ संग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.